आमचा लास्ट AWTचा एक प्रेझेंटेशन होतं म्हणजे प्रोजेक्टचं. तर आज तसा म्हणायला गेला असं तर 7 जून आमचा लास्ट डे आपण म्हणू शकतोय. तर त्याचं आज मी व्लॉग स्टार्ट केलाय म्हणजे मगापासूनच केलाय. इंट्रो आता दिलाय. पण बघा आम्ही कसा असं सेलिब्रेट करतो असं लिहून लोकांच्या ह्याच्यावरती म्हणजे स्क्रिबलिंग डे म्हणतात. आणि मेन विषय म्हणजे की नाही ह्याला स्क्रिबलिंग म्हणतात हे माहीत नव्हतं आम्हाला. मला 2-3 दिवस झाला आधी कळाले. ते पण आमच्यातल्या ज्या इंग्लिश मिडियमच्या ह्या पुढे तिने असं सांगून दिली आम्हाला की स्क्रिबलिंग म्हणतात त्याला. आम्ही फक्त तेच म्हणत होतो की फक्त शर्टावर बिटावर नावं काढणं एवढंच म्हणत होतो आपण. असं मी स्वतःला हे करायला लागले की माझं प्रमोशन जास्तीत जास्त कसं होईल यासाठी मी इव्या माझं काळीच माझ्या भावाच्या मनात काळजातल्या गोष्टी कधी भाऊ माझा बोलून दाखवणार नाही की इव्या माझं काळीच आहे. पण मी डायरेक्ट लोकांना लिहून दाखवतो की ह्याच्या मनात काय माझ्याबद्दल काय वाक्य हे चुकीचं आहे हे जबरदस्ती चालू आहे. हे सगळं नाही फोर्सफुली माझ्या चेहऱ्याकडे बघून बघा. हे फोर्सफुली भावाच्या मनातल्या गोष्टी बाहेर यायला हे फोर्सफुली होत आहे. मी गुन्हेगार नाही आहे. बघा मित्रांनो कसं असं का ना ते हार्ट असते त्यात असं बांधा असतं. हिला पण दाखवला की नाही भावाचं ते मी असं जगाच्या समोर. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे माझ्या मनात पण आज पण असं कधी विचार पण नाही माझ्या मनात. आज स्क्रिबलिंग डे आहे. इथं कसं आहे चक्कर कसला स्क्रिबलिंग डे आहे तुमचा झाला. स्क्रिबलिंग डे तुम्ही कधी करणार स्क्रिबलिंग डे? भूतकाळात एक गोष्ट झालेली आमच्यासोबत. आम्हाला एक माणूस 100% असा सापडलेला आम्हाला. हे सर आल्यात आपलं. हे सर म्हणजे एकदम असं डाय हार्ट हे सर एकदम असं हे आहेत. तर ह्यो एक आम्हाला एकदम अशा क्लिष्ट गोष्टीमध्ये आम्हाला सापडला होता. तेव्हापासून आम्ही याचं नाव 22 बेब टाकले. ती गोष्ट जरा सांग की किस्सा सांग की जरा सरळ. अंदर की बात है मालिक के हाथ है. हा तरी पण आम्ही इथं 22 बेब लिहिणार आहे. बेब 22 बेब 22 तारखेचा बेब होता तो. त्यामुळे आम्ही लिहिणार आहे. ए सगळ्यांनी स्क्रिबलिंग करायचं आहे. ए हिना इकडे मी हिनाच्या ह्याच्यावरती हे लिहिले. थांब हा हे बघा हिना. हे मी सारखं हिनाला असं म्हणत होतो. हे चला सगळीजण चला तिथं आलो. शक्ल से ही चोर लगता है. उत्कर्ष कांदे पोहे सेंटर उंट लवर. हा एकदाच फक्त दुबईला जाऊन आलाय खरं उंट लवर झालाय तेव्हापासून. मंद बदक गपकी लवडे. पंप आहे. अरली की मग हा नाही कोण वॉटर कलर न कोण लिहाले. वॉटर कलर आणल्यात लिहायला. हा कळालं तुम्हाला सगळ्यांना. काय कळालं काय थांब हा सांग. विवेकच्या इथं लिहिले चांगल्या झाडावर माकडच असतात. म्हणजे कळालं असेल तुम्हाला काय असेल ते. काय तू सांगू तू कोणत्या इंटेन्शन ते तुला पण माहिती आहे मला पण माहिती आहे. चांगल्या झाडावर माकड. त्यातलं माकड कोण आहे ते पहिला सांग. हा ते सांग इथं सांग. कसं आहे विवेककडे बघा तुम्ही. ह्याच्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला. एक माकड आहे. एक माकडासारखा चेहरा. चांगलं झाड. आता तुम्ही समजून घ्या चांगलं झाड म्हणजे काय. असलं नाही. हे नाही हे हिरवळ आहे. आपल्याला ओरिजिनल मध्ये हिरवळ झाड. यू गॉट इट. समज हा लिही असं मोठ्यानं वाचून असं मोठ्यानं म्हणून लिहि ग. हा ठीक आहे हा वाच म्हणत होय. हुपरीची नाही. कॉम्प्लेन पाहिजे होतं आपल्याला. 2 लिटर पेट्रोल फ्री. अरे फ्रीच बिलिंग चुकलंय. हा पेट्रोल का रे 2 लिटर पेट्रोल ते हे आलाय त्याच्यावरती.
तू काय लिहिलीस? आय एम अ कॉम्प्लॅन गर्ल. काय झालंय सांग. तुमचा मार्कर खराब आहे. ह्यो काय काय बीसी डिपार्टमेंट यार अशी का तोंड केल्यास ग. असं का तोंड केल्यास. ए असं का तोंड केल्यास. असं का हसाल्यास खरं. असं शांत का उभारल्यास सांगा बघ. अशी कसली टेन्शन आले तुला. मग असं काय केलंस जी ती अशी जगासमोर आणणार असं वाटायलंय. टटडा 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 टटडा. हे पोरगा की नाही ह्यानं मला स्नॅपचॅट वापरायला ह्यानं शिकवलाय योगीनं. होय योगीनं अकाउंट काढून दिला मला पहिला स्नॅपचा फ्रेंड योगीचा आहे. पोरी ठीक. काय घेतलायस काय लिहिलंय दाखव काय लिहिलंय. थांब मला दाखव रे. काय लिहितोस विवेक? लग्नाचा मेनू लिहायला लागलो. ज्या लग्नात 1 वर्षानंतर हिचं लग्न होणार आहे. लग्नाचा मेनू आहे मिक्स व्हेज, जिलेबी, पनीरची भाजी. अरे मिक्स व्हेज म्हणजे आले की सगळं. जिलेबी पुऱ्या इतका चिरमुर पुऱ्या इतका चिरमुर परसान जिलेबी, पुरी बासुंदी आणि चिरमुराचा लाडू, पुरी आणि गुळाचा लाडू. हे काय असतंय? गुळाचा लाडू. इकडे बघ. ओके. आमच्या या पोरगीचं लग्न लगेच 1 वर्षात होणार आहे. झुरंबाचं सांगायचं झालं तर झुरंबा कधी माझी पहिली मैत्रीण. पहिली मैत्रीण नाही. पहिला मेसेज कर. झुरंबाचं सांगायचं झालं तर झुरंबा मायापासून 11वी पासून आम्ही एकत्र आहे. 11वी होतो. मी महाराष्ट्रामध्ये होतो. अशा तऱ्हेने परत एकदा विव्याचा पोपट झाला. निबंध स्पर्धा अशा तऱ्हे छापण्यात येत आहे. अरे मी ते घेणार आहे. मला खूप सोपं गुदगुली वाला. हो गजनी झालं का वाटायला 5-10 मिनिटासाठी. खरंच आमच्या सगळ्या या बॅच मधली सगळ्यांची पहिली मैत्रीण ही आहे साक्षी वटकर. सगळ्यांना व्हॉट्सअपवरती सगळ्यात पहिला मेसेज हिनच केलाय. सगळ्यांची पहिली मैत्रीण. ते सगळ्यांची पहिली मैत्रीण हिच्याबद्दल सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॉलेज चालू व्हायचे 15-20 दिवस आधी आमची कॉलेजची स्ट्रेंथ 69 होती का 68 होती. सगळ्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केलेली आणि ओळख करून घेतलेली ही एकमेव साक्षी वटकर कोल्हापूरच्या. तुमचे मी सतीश आभार मानतो. आमची ही पहिली व्हॉट्सअप मैत्रीण सगळ्यांची. ऑल ऑफ यू नॉट माइंड होती. तुझी बहीण आहे तिचं सेम दिसतात तुझ्यासारखी. कॅन्टीन मध्ये गेलो याला सांगितलं अरे तिची बहीण आहे. हे नाही ती हिनाच आहे. तिला हिना आम्ही पैज लावणार होतो. पैज होती तुझी बहिणीला भावच होती ना. पोपट लागते नाही परवा आणला नवीन शर्ट. विपुल रडालायस का? नाही रे कुठे रडा. अरे आता 3 वर्ष झाल्यात. अजून आपल्याला 2 वर्ष शिकायचे अजून. आणि तू हे झाली भी 3 वर्ष रे बाबा. याच्यावर स्क्रिबलिंग कर. ह्याच्यावली ह्याच्या पण शर्टवर लिहायचं नाही म्हणून पेन रुमाल दिलाय. रुमाल दिलाय लिहायला. फक्त ए रडा की रडा. शेवटचा दिवस आहे. रडा. ह्याला शर्टावर लिहायला नको म्हणून वही दिलाय. वहीवरती लिहा म्हणून. अशी फक्त वहीवर लिहायला त्याच्या. काय लिहिलं काय वाच की काय लिहिलं. विवेक
एवढंच लिहिल्या आकाश विवेक एवढंच लिहिले नाही रे आकाश नो विवेक आकाश नो विवेक येस काय चाललंय सर्वेश हिनाला मी पहिल्यांदा हसून हसून पडताना बघितलेला आहे अशा तऱ्हेने थँक्स टू सर्वेश धोका गोली गत काय दिला मला पण सांगा. अरे सर्वे शॉट्स हो काय दिला रे दाखव जरा सर्वे शॉट्स सर्वे शॉट्स ओनली लव्ह हे लक्षात ठेव हे लक्षात ठेव अप्पे बारके हे लक्षात ठेव. कॉलेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी बोललेलो यासोबत ह्या पोरगी सोबत. अरे असं किती पोरीला बोललास अरे नाही किती पोरीला खरं सांग तुला कसं माहिती पहिल्यांदा तुलाच बोललाय म्हणून म्हणजे मलाच पहिला विचारलेलं सगळीजण हाक मारतात शिट्टीचं नाव चांगलं वाटतं मी ते लिहिले आणि प्राचीला क्रॉस केले कारण प्राची नावाच्या वर्गामध्ये एकच आहे नाही एकच आहे आम्हाला लक्षात नाही पण कन्फ्युजन होता पण शिट्टीचं बेस्ट. हिला अजून आपण याला पोलिओ डोस द्यायला लागणार अजून पोरगे अजून पोलिओ डोसचे गरजेचे आहेत म्हणून आपण लिहिलेलं आहे आठवण करून देण्यासाठी 2 बूंद जिंदगी की संपला. आपली क्रिएटिव्हिटी दाखवा. क्रिएटिव्हिटी काढून रांगोळी काढून झालेले आहे आता. काय लिहिल्यास सपला विषय. हा ही संजना ही पण 2 नंबरची उंच पोरगी आमच्या क्लासरूम मधली. ही काय काढायला एबीसीडी लिहू नकोस प्रॅक्टिस करू नकोस प्लीज. ही पोरगी लय हुशार आहे काय ना संजना लय हुशार पोरगी आहे. मला लेक्चर मध्ये त्यांनी सपोर्ट करत होती त्यामुळं आले ना बरोबर. पोरींचा लाडका येव्या नाही रे दरवेळेस एका रील मध्ये वेगळ्या पोरींना घेऊन बसतो. विवेक को देखा तो ऐसा लगा विवेक का देखा तो ऐसा लगा जैसे तेरी बातें सुन बोलत ली रील मेकर. हा आणि काय भारी माणूस हा आणि भारी दिलदार माणूस. हा ही तर माझ्या पाठीवरती स्क्रिबलिंग करायला पण ती दिसना पण झाल्या. हा ली केवढी बारकी आहेस ग तुला का नाही विवेक द भरून कंटेंट असलेला 100% तुला असं बघायला लागते 100%. आता ही काय लिहायला लागल्या ट्रक भर लाईक्स ट्रकभर लाईक्स संपला विषय. ट्रकभर लाईक्स या व्लॉगला पण ट्रकभर लाईक्स यायलाच पाहिजे. आमची गाववाली टॉपर हुपरीची समृद्धी आणि ही आर्या पण म्हणजे असं ही दोघांची जोड अशी आहे की ती फुटणारच नाही. ही यांची की नाही लग्न पण मला वाटलं एका पत्रिकेत सगळे होणार सगळ्यासनी आहे आपल्या सगळ्यासनी की नाही आमंत्रण एकदमच येणार या दोघींच्या लग्नाचा 100%. होय का नाही. यू अग्री विथ ऑर नॉट. सोबत राहायचं खरं होते हा कायम सोबत राहायचं खरं. हा सपला विषय वेल विशेष दोघांना. हा अंगावर लिहू नकोस सर्वेसला अजून काहीतरी सुचलंय. अंगावर लिहू नकोस इकडे पण ये. तिने काय लिहिले माग तो जेवायला फक्त येतोय कॉलेजला. कॉलेज मिळणार कॉपी करा शिक रे. काय निबंध लिहायलायस काय एवढा वेळ काय लिहायलाय रांगोळी काढायला 69 स्ट्रेंथ किती मोठे आहे ना आपली. हे काय लिहिलायस सभी लड़कियों को मैं अपनी बहन मानता हूँ. मैं हूँ द विवेक है ना विवेक. गपकी भाई गपकी सबको बहन मानता है ना. हाँ तुझी भी बहन मानता हूँ मैं. पोरी सोडून मी सगळ्या पोरींना माझी बहीण मानतो. मग कोण राहिलं समजा आता
ग्रीनरी वाला. ए बाकीची पोरं कुठे गेली? हे पाहिलंच लिहिला मग इथं, नाही तर चेंज झाली असती. तू त्याच्यावर लिहिनास. हा स्वीट आहे ना? स्वीट बॉय. स्वीट आहे, चिकना आहे हा. कॉफी जरा जास्त करेल. नापास होते सर. इकडनं फिरूया. सुरू केलास काय? हा स्क्रिबलिंग डे संपन्न झालेला आहे. कोणच रडारडी झाली नाही. रडारडीच्या पोरी बाजूला होत्या. या रडारडीच्या पोरी होत्या. त्यांच्यानंतर ही मधली यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार